नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज जेव्हा आपण देवाकडे मागणं सोडून देतो तेव्हा नेमके आपल्या आयुष्यामध्ये काय चेंजेस होतात, काय बदल होतात, हे आज आपण आपल्या या व्हिडिओ थ्रू जाणून घेणार आहोत. व्हिडिओ खूप सुंदर असा आहे आणि खरंच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं ह्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला आज मिळणार आहेत. चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. टॉपिक हा आहे की जेव्हा तुम्ही देवाकडे मागणं सोडून देता. आता पहा, आपण रोज देवपूजा करतो, स्तोत्रे वाचतो आणि देवाकडे काही ना काही आपण मागत असतो. पण आयुष्यात एक प्रसंग असा येतो ना, जेव्हा माणसाची बुद्धी, पैसा आणि ओळखी काम करणं पूर्णपणे थांबवतात. जेव्हा सगळीकडून फक्त निराशा होती, तेव्हा देवघरासमोर उभे राहिल्यावर जो अनुभव येतो ना, तो मानवी बुद्धीच्या पलीकडचा असतो. हा संपूर्ण शरणागतीचा अत्यंत प्रखर आणि खराखुरा अनुभव असतो. जेव्हा आयुष्यात एकाच वेळी आर्थिक, मानसिक आणि कौटुंबिक संकटे कोसळतात आणि मदतीचे सर्व दरवाजे हे बंद होतात, तेव्हा माणूस आतून पूर्णपणे तुटतो. तोपर्यंत आपण आपल्या मीपणाच्या, इगोच्या जोरावर लढत असतो. पण जेव्हा लक्षात येतं की आता आपल्या हातात काहीही उरलेलं नाहीये, ती हताश अवस्था म्हणजे खऱ्या भक्तीची पहिली पायरी असते. नेहमी देवापुढे उभं राहिल्यावर आपण मागण्यांची यादी वाचतो, पण या विशिष्ट क्षणी तोंडातून एकही शब्द फुटत नाही. फक्त डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागतात. आपण देवाला कोणतीही तक्रार करत नाही किंवा मला यातून बाहेर काढ असंही म्हणत नाही. तो फक्त एका भक्ताचा त्याच्या गुरुशी चाललेला निशब्द आणि अत्यंत पवित्र संवाद असतो. डोळे मिटून रडत असताना अचानक आपल्याला जाणवतं की आजूबाजूचे वातावरण हे चेंज होत आहे. मनातील विचारांचं आणि भीतीचं वादळ एकदम शांत होतं आणि अगदी त्याच क्षणी पाठीवर किंवा डोक्यावर कोणाचा तरी अत्यंत आश्वासक, उबदार आणि अदृश्य स्पर्श जाणवतो. आजूबाजूला कोणीही नसतं, पण मी आहे ना, घाबरू नकोस, हा संदेश थेट आत्म्यापर्यंत पोहोचतो. तुम्ही देवघरासमोरून उठता तेव्हा तुमची संकटं ही संपलेली नसतात, अडकलेले पैसे मिळालेले नसतात किंवा प्रॉब्लेम्सही सुटलेले नसतात, पण तरीही तुमच्या मनात एक अथांग शांतता असते आणि प्रचंड आत्मविश्वास असतो. उद्या काय होईल याची भीती कायमची नष्ट होते आणि चेहऱ्यावर एक वेगळंच तेज येतं. अशा अवस्थेत बाहेर आल्यावर अवघ्या काही तासात साक्षात ब्रह्मांड, युनिव्हर्स तुम्हाला संकेत देखील देतं की कुणीतरी अनोळखी व्यक्ती अचानक मदतीला आपल्या उभी राहते. एखादा बंद पडलेला मार्ग मोकळा होतो किंवा वाचत असलेल्या पोथीतून, पुस्तकातून तुमच्या समस्येवर थेट उत्तर मिळतं. देव स्वतः येत नाही, पण तो कोणाला तरी तुमचा हात धरायला नक्की पाठवतो. हा अनुभव आल्यावर माणसाचा दृष्टिकोन कायमचा बदलतो. हे मी केलं, ते मी केलं, हा अहंकार गळून पडतो. माझे प्रयत्न संपले, आता जे करशील ते तूच, माझ्या भल्यासाठी जे योग्य असेल ते कर, ही संपूर्ण सरेंडरची भावना आपल्या मनात निर्माण होते. आणि मित्रांनो, विश्वास ठेवा, जेव्हा तुम्ही स्वतःचा ताबा पूर्णपणे त्या ईश्वराच्या हाती सोपवता, तेव्हा तो तुमचं कधीही नुकसान होऊन देत नाही. तुमच्या आयुष्यात असा हतबलतेचा आणि नंतर देवाचा अदृश्य आधार मिळण्याचा प्रसंग, असा अनुभव तुम्हाला कधी आलेला आहे का? असेल तर तो नक्की श्री स्वामी समर्थ या चॅनलला व्हिजिट देऊन आमच्यासोबत शेअर करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच सुंदर व्हिडिओमध्ये. तर आजच्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलंच असेल. भेटूयात पुन्हा एकदा तुमच्या प्रश्नाचं उत्तर घेऊन. प्रश्न तुमचा आणि उत्तर आमचे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.